नमस्कार शेतकरी मित्रांनो, या विशेष व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या हवामान विभागाचे सेवानिवृत्त ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ रामचंद्र साबळे सर यांच्याशी फोनद्वारे झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. या चर्चेमध्ये पुढील विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जुलै महिन्यातील संभाव्य मोठा पावसाचा खंड, येत्या जुलैपर्यंत महाराष्ट्रातील पावसाची शक्य परिस्थिती, एल निनोच्या मान्सूनवर होणारा परिणाम, पॅसिफिक महासागरातील तापमानातील बदलांचा भारतीय मान्सूनवर प्रभाव, आखातातील युद्धामुळे वाढलेले कार्बन उत्सर्जन आणि त्याच्या जागतिक तापमान वाढीशी संबंध, वातावरणातील बदलामुळे वादळांच्या दिशेत झालेला बदल आणि मान्सूनची विस्कळीत स्थिती, कमी दाबाचे क्षेत्र. हॅलो. हा नमस्कार साहेब. हा, काही झाला का पाऊस तुम्हाला का नाही? कुठला पाऊस साहेब, काय खरंय? नाही का? उगा स्मॉल रेन, बारीक. हा, म्हणजे एकदम बारीक. काय झालंय, जे पातळ ढग होत एकदम. हा, आता पण असं बी ढगाची उंची वाढत असते ना ह्या महिन्यानंतर, 1 महिन्यानंतर. पातळच ढग आहेत सगळे बऱ्याच ठिकाणी, आणि सगळे दाट ढग कुठे आहेत? कोकण आणि मुंबई, पुणे, कोकण पट्टी जाता. उत्तर महाराष्ट्रात थोडाफार भाग पुढे येतो. नाही, बाकी सगळ्या ठिकाणी पावसाचं प्रमाण त्या मानानं कमीच आहे. आता सध्या तर बरं का 2023 ला कशी परिस्थिती होती साहेब? बरोबर. आर्द्रताच नव्हती. म्हणजे आपल्याकडे जे, माझ्याकडे जे हायग्रोमीटर आहे का, त्यामध्ये आर्द्रता वाढलीच नाही हो. नाही, बरोबर आहे. 20% दाखवतोय ती. 20% तर अशी उन्हाळ्यात पण असते. बरोबर. तर त्याचं रिडिंग वाढना. मला ते खराब झालंय का काय असं वाटायला लागलं, पण नाही, मला वाटतं ते 2023 ला जी कंडिशन झाली का, ती कंडिशन आहे. जे मान्सूनचं जे काय वातावरण आहे, समजा मान्सून म्हणजे काय, ढग नाहीत समजा, एक हवेतली आर्द्रता समुद्रावरची आपल्यापर्यंत पोहोचते समजा, वहन होतं त्याचं, पण ती पोहोचलीच नाही. ढग आलेत. ढग तर काय वरच्या वाऱ्यात आहेत समजा, खालचं वारं वरचं वारं, थोडक्यात. बरोबर. आपण पतंग उडवताना कसं बोलतो, वरच्या वाऱ्यात पतंग गेलं म्हणजे मग गोता खात नाही, स्थिर उडतं काय. तर तशी अवस्था आहे सध्या. वरच्या वाऱ्यात आलंय मान्सून, वरच्याच वाऱ्यात आहे. त्याला जी काय आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यासाठी एक पोषक वातावरण किंवा हे जे तापमानाचं, एल निनोचं हा इफेक्टच आहे समजलं तरी म्हणजे ते वावगं ठरणार नाही काय. हे जागतिक तापमानावर तुमचा मी व्हिडिओ पाहिला, तो कार्बन उत्सर्जन आणि युद्धाची परिस्थिती समजा आखातातली, आणि तापमान वाढल्यामुळं मग साहेब उलट तिकडं सगळं खेचलं जायला पाहिजे की हो. खेचलं गेलंय ना, प्रवाह तसा दिसत होता सरळ. हो, या रडार व्ह्यू मध्ये वाटतंय वाऱ्याची दिशा वगैरे कधी तिकडे फिरते. वरती जे सगळे याचे चित्र आहेत, आपल्या इमेज, सॅटेलाइटची चित्र, त्याच्यात मी जवळजवळ ज्यावेळेला मान्सून गायब झाला एकदम, मला आणि गायब झाला, त्यावेळेपासून जे पाहत होतो त्याच्यात मला असं दिसून आलं की सगळे वारे त्या दिशेलाच वाहून येत आहेत. बरोबर. कमी तिथं तापमान वाढल्यामुळं तिथली हवा हलकी झाली आणि प्रेशर कमी झाला. हो, तो मोठा परिणाम आहे फार. आणि तुम्ही जे सांगितलं 2023, हा, मॉइश्चर नाही, हवेत मॉइश्चर नाही. सेक्शन करो. हा, मैं देखता हूँ. तो परिस्थिती इतकी गंभीर आहे बरं का. मी माझ्या मॉडेल मध्ये जे दिसून आलं मला, 2023 प्रमाणे खंड आहेत. सगळं तसंच दिसतंय. 2023 आणि 2015. 15चं नाही माझ्या, म्हणजे मी त्यावेळेस माझं निरीक्षण नव्हतं. नाही, माझ्याकडे आहे, रेकॉर्डच आहे ना. माझा डेटा नाही तो माझ्याकडे. नाही, पहिल्यापासूनच सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हो, असणार ना. तुम्ही त्यावेळेस तर ऍक्टिव्हच असताल, म्हणजे ड्युटीवरच असताल. हो, तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूण वातावरण या वर्षाचं इतकं विचित्र त्याचा अंदाज सुद्धा देणं कठीण आहे बघा. फार. कारण त्याच्यावर भाषण मी तर सुरुवातीपासून साहेब माझे व्हिडिओ तुम्हाला मी लिंक पाठवत होतो. नाही, आणि अजून मला सांगायचंय, सगळं खापरत्या निनो आणि जातोय. आता किती तापमान आहे ते सांगतो तुम्हाला. कुठलं? अटलांटिक प्रशांत महासागरातलं तापमान आहे 20°C, म्हणजे फार कमी आहे. हो, हे पेरू जवळ
पेरू आणि 25°C जास्तीत जास्त तापमान आहे ते इक्वेडोर जवळ आहे विषुववृत्तावरती. मग हे जे जोरजोरात सगळं हॅमरिंग अगदी महिना दीड महिना तिकडचं वारं इकडे येते. नाही, तिकडचे वारे वगैरे काय नाही, हे सगळं युद्धामुळे वळून घेतलं हो सगळं आपलं. तिकडं लो प्रेशर तयार झाला. नाही, तिकडं कुठे लो प्रेशर आहे, तिकडं हाय प्रेशर आहे. तिकडं नाही, इकडं आपल्या आखातात. हो, ते वाऱ्याची मी कशी बघत होतो सांगतो तुम्हाला. ओमेन आणि येमेन हे जे देश आहेत पश्चिमेला, त्याच्याकडे वारे सगळे वाहत चालले होता महापूर चालल्यासारखा, बरं का. तुम्ही ढग, बरं का. आणि ते ढग कुणीकडे जात होते इराण, नंतर मग अरबस्तान, तिकडून ते परत काश्मीरच्या बाजूने येत होते. म्हणून तो काश्मीरच्या ह्याच्यामध्ये जो पाऊस झाला, काश्मीर, गंगाचं खोरं, त्यानंतर बिहार, त्यानंतर हे सगळं पूर्वेला तो फ्लो तसा जात होता. ईशान्य कोपरा. म्हणजे कुणीकडे एकदा जायचं पश्चिमेला, जायचं उत्तरेला, पुन्हा यायचं पूर्वेला, असं ते नदी प्रवाह चालल्यासारखा ढगांचा प्रवाह मी पाहतो. हिमालय असल्यामुळं परत आणखी त्याला मोमेंट तिकडचीच मिळायची. याला आपण म्हणायचं हवामान बदल, बरं का. चेंज सगळा, बरं का. आता जो फोकस सगळा केला जातोय शास्त्रज्ञांच्याकडनं तो एल निनो ठीक आहे. 2023 ला त्यांनी बरोबर सांगितलं होतं आधी. आता आम्ही म्हणतो एल निनोचा पण परिणाम आहे, पण परिणाम त्याचा पण जसं एकच फॅक्टर नाहीये. नाही ना, हे दुसरं एक हेवी तापमान जे बनलं का युद्धाच्या परिस्थितीत, हो, आणि कार्बन एक उत्सर्जन, या 2-3 गोष्टी मोठ्या प्रमाणात उत्सर्जन, आणि त्याच्यानंतर अजूनही चालूच आहे त्यांचा आपसापसात. सर, मला काय वाटतंय माहिती का, म्हणजे उगा आता आपण दोघच बोलतोय काय की काय, असं म्हणजे सार्वजनिक चर्चा नाही आपली. तर जर तापमान वाढ जर झाली तर आपल्या विदर्भातलं तापमान सुद्धा यावर्षी रेकॉर्ड ब्रेक होतं ना. मग तिकडं पण थोडंफार म्हणजे हवा खेचली जायला पाहिजे, पण तसं बी घडा नाही. तिकडचं जास्तच हॉट झालेलं त्या एरियात, ज्या एरियात तुलनात्मक सापेक्ष म्हणायचं हे होत नाही कधीच तिकडं हॉट, तिकडं हॉट झालं. आता एक लो प्रेशर ऍक्टिव्ह आहे बघा सध्या भुवनेश्वरच्या जवळ, बरं का. आणि दुसरा इकडं आपल्या राजस्थान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरला, तिथलं काहीतरी 997 हेक्टोपास्कल प्रेशर आहे तिथं हवेचा, आणि आपल्या भुवनेश्वरचा 992 आहे, आणि दक्षिण भारतात सगळा काही 104च्या आसपास आहे. मग ती 1004 काय. मग आपल्या तिकडचा प्रेशर कमी असल्यामुळं त्याला मोमेंट वेगळीच मिळते ना. ह्या जी काय आर्द्रता आहे समुद्रावरची, अरबी समुद्रातली, तर ती तिकडच खेचली जाऊन मुंबई जवळ थोडी स्थिरावली बघा सध्या. मुंबईला जो हेवी रेन होतोय का, त्याचं कारणच म्हणजे आता सध्या दोन्हीच्या चिमटीत ती सापडलेलं आहे. आणि मुंबई पासून मला वाटतं इकडं जे अहमदनगरचा जो भाग आहे का थोडा, नाशिकचा, अहमदनगरचा, त्या पट्ट्यात सुद्धा एक थोडं एल आकाराची स्थिती निर्माण आहे. म्हणजे ह्या ऑरेंज अलर्ट म्हणायचं त्याला काय. तर तिथं एक आज हेवी रेन होईल, आणि माझा अंदाज आहे आता 7 तारखेपासून 20 तारखेपर्यंत पाऊस गायब होईल बघा. बरोबर आहे, मी आताच बघितलं. पाऊसच पडायची स्थिती निर्माण व्हायची नाही सॅटेलाइट व्ह्यूच बघितल्यावर काय. तर ते रडारचं मी पाहिलं आता, तर इतकी कठीण स्थिती होईल की मी आज व्हिडिओ टाकलेला नाही आणखी. आता एक त्याचं म्हणजे एडिटिंगच करायला चालू आहे.